आज तुम्हाला मी असा गुप्त उपाय सांगणार आहे किंवा असा गुप्त दिवस सांगणार आहे जो कुबेर देवतांशी निगडीत आहे. आणि या दिवशी कुबेर देवतांची पूजा केली की नक्कीच आपल्या आयुष्यात प्रगती ही 100% होते. म्हणजे मी खरंच पैशा बाबतीत तुम्हाला सांगत आहे. बघा, आपल्या वर्षभरात 3.5 मुहूर्तांपैकी जे मुहूर्त असतात त्यातला एक मुहूर्त जो येणार आहे अक्षय तृतीयाचा येणार आहे. आणि तुम्हाला माहितीये का, हा दिवस खास आहे कारण या दिवशी कुबेर देवतांचं जर का पूजन तुम्ही केलं, बघा माता लक्ष्मीची तर पूजा करायचीच आहे, पण कुबेर देवतांचं पूजन केलं तर तुमच्या घरातील जो धनाचा साठा आहे तो वाढणार आहे. माता लक्ष्मीमुळे घरात लक्ष्मी येणार आहे आणि त्या साठवणसाठी कुबेर देवतांचं पूजन करायचं. आता याच दिवशी कुबेर देवतांचं पूजन का करायचं, तर भगवान शिवांनी म्हणजे महादेवांनी या दिवशी कुबेरांना धनाचे अधिपती असं त्यांना आपण म्हणू शकतो की एक टायटल दिलं होतं किंवा त्यांना ते संबोधित केलं होतं. आणि त्याचमुळे या दिवशी आपण जर का कुबेर देवतांची पूजन केले किंवा त्याचबरोबर माता लक्ष्मीचं त्यांच्याबरोबर पूजन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यात धन, ऐश्वर आणि संपदा ही नक्कीच येणार आहे. त्यासाठी आवर्जून तुमच्या घरात जर का श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र असेल तर हरकत नाही, पण या दिवशी आपण सोनं, चांदी, वास्तू खरेदी करतो. या गोष्टी खरेदी करणं जर का शक्य नसेल कारण त्याचे भाव खूप वाढलेले आहेत तर घरात या दिवशी आवर्जून कुबेर यंत्र तुम्हाला आणायचं आहे आणि दर सोमवारी, बुधवारी तुम्हाला कुबेरांची पूजा करायची आहे. सोमवार आणि बुधवार, सोमवार हा महादेवांचा दिवस आहे आणि बुधवार हा कुबेरांचा दिवस सुद्धा मानला जातो. आणि अक्षय तृतीयेपासून या सेवेची सुरुवात करायची आहे. बघा, तुमच्या सेव्हिंग्ज वाढतील, तुमचे पैसे वाढतील आणि त्याचबरोबर धन, ऐश्वर आणि संपदाने तुमचं आयुष्य भरभराटीने राहील. कारण माता लक्ष्मी आणि कुबेर हे दोघं खूप महत्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ.